नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का, कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार, किती वाढणार, कशामुळे वाढणार, काय आहे महत्त्वाचे कारण नवीन या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांनो। या ठिकाणी नवीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं काय म्हणणं आहे कांदा प्रश्नासंदर्भातील सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा प्लीज चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते। चला तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ सुरुवात करतोय। काय त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट, एकंदरीतच संपूर्ण महत्त्वाचा व्हिडिओ असल्या कारण शेवटपर्यंत नक्कीच बघा। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनलवरती जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात अगोदर पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून। चला तर सुरुवात करतोय। स्क्रीन होऊ शकता माणिकराव कोकाटे, कांदा प्रश्न कांद्याच्या मार्गी लावणार। पहिला प्रश्न कांद्याचा मार्गी लावणार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची ग्वाही। राज्याचे कृषी मंत्री पदाची जबाबदारी सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे सोपण्यात आली आहे। कोकाटे यांच्या रूपाने नाशिक जिल्ह्यातील दुसऱ्यांदा कृषी मंत्री पद मिळालं आहे। त्यामुळे शेतकरी मात्र विविध संकटाशी झगडत आहेत। त्यामुळे नवीन कृषी मंत्र्याकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षाही आहेत। याबद्दल सकाळशी बोलताना कोकाटे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करेल अशी प्रतिक्रिया दिली आहे। राज्यातील शेतकऱ्यांना अद्याप 2023 आणि 24 पीक विमा मिळाला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना संतापाची भावना आहे। यावर कृषी मंत्री कोकाटे म्हणाले की अजून कृषी विभागाचा कार्यभार स्वीकारला नाही, त्यामुळे आधी प्रश्न समजून घेईन, नंतर टप्प्याटप्प्याने प्रश्न सोडवेल। शेतकऱ्यांना कुठलाही समस्या प्रलंबित राहणार नाही अशी खात्री देतो, असा शब्दही कृषी मंत्र्यांनी दिला आहे। कोकाटे म्हणाले की सहकार क्षेत्रात मी अनेक वर्षे कामे केले आहे, त्यामुळे अनुभव गाठीशी आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न जवळून पाहिले आहेत, कुठलाही प्रश्न कायमस्वरूपी कसा सुटेल याच्या दृष्टीने मी काम करणार आहे। यासाठी केंद्र सरकारची मदत घेईल असे प्रतिपादन कोकाटे यांनी केले। कांदा प्रश्नावर तातडीने निर्णय घेण्यात येणार असून पहिला प्रश्न कांद्याचा मार्गी लावणार असंही कोकाटे यांनी सकाळशी बोलताना सांगितले। कोकाटे म्हणाले की कृषी मंत्री म्हणून कार्यभार हाती घेतल्यावर पहिला प्रश्न कांद्याच्या मार्गी लावणार आहे। त्यासाठी केंद्र सरकारच्या मंत्र्यांसोबत चर्चा करणार असून वेळ पडली तर दिल्लीलाही जाईल, पण कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्यापासून कृषी चा कारभार सुरू होईल एवढं आता सांगतो। आणि या ठिकाणी अशी ग्वाही कोकाटे यांनी दिली। दरम्यान राज्यातील सोयाबीन कापसाचे पडलेले दर, सोयाबीन कापूस खरेदीचे प्रश्न, पीक विम्याचा सावळा गोंधळ, कांद्यावरील निर्यात शुल्क, अतिवृष्टीची मदत, विविध योजनांची रखडलेली प्रक्रिया आदी समस्यांनी शेतकरी हैराण झालेले आहे। त्यामुळे काम करणार आहे असे त्यांनी यावेळी सांगण्यात आलेलं आहे। अशी वारंवार महत्त्वाचे अपडेट आपण कांदा भाव संदर्भातील बघतच असतो आणि एकंदरीतच अशी काही महत्त्वाची समस्या कांदा शेतकऱ्यांप्रती आहे। आणि कृषी मंत्री नवीनच या ठिकाणी बघितलं तर नवीन कृषी मंत्री आता राज्याला मिळालेला आहे, तेही नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या रूपानं नाशिक जिल्ह्यात दुसऱ्यांदा कृषी मंत्री पद भेटलेलं आहे। आणि एकंदरीतच या ठिकाणी बघितलं तर कांदा प्रश्नासंदर्भात अगोदर तोडगा काढणार असं त्यांनी ग्वाही दिली। आणि नवनिर्वाचित कृषी मंत्री यांनी सांगितले अगोदर मी संपूर्ण कृषी क्षेत्राची माहिती घेऊन नंतर कामाला सुरुवात करणार आहोत। अजून या ठिकाणी बघितलं तर शेतकऱ्यांचे प्रश्न जवळून पाहिले आहेत, कुठलाही प्रश्न कायमस्वरूपी कसा सुटेल यावर मी काम करणार आहे। अजून कृषी विभागाचा कार्यभार स्वीकारलेला नाही, त्यामुळे आधी प्रश्न समजून घेईल, त्यानंतर टप्प्याटप्प्याने ते प्रश्न सोडवेल अशी ग्वाही सुद्धा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेली आहे। कांदा भाव संदर्भातील महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येत असतोच। कांदा भाव संदर्भातील महत्त्वाचे अपडेट एकंदरीतच या ठिकाणी वारंवार घेऊन येण्यासाठी आपण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाच्या लाईव्ह घडामोडी आपण सर्वात अगोदर पोहोचत असतो। चॅनलवरती जर नवीन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट आणि लाईव्ह कांदा भाव संदर्भातील बातम्या वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत। यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। आणि कांद्याचे भाव वाढणार का, तर कांद्याचे भाव वाढू शकतात, कारण की मागणीच्या तुलनेने जर पुरवठा वाढला तर कांद्याच्या भावात ही साहजिकच घसरण होत असते। तशीच काही परिस्थिती आजची आहे, कारण की मागणीच्या तुलनेने पुरवठा वाढलेला आहे। नवीन कांदा मार्केटमध्ये येताना दिसत आहे आणि येतो आहे, त्यामुळे एकंदरीतच कांद्याच्या भावात ही घसरण झालेली आहे। आणि मागणीच्या तुलनेने जर पुरवठा वाढला तर भावात ही घसरण होत असते।
मागणीच्या तुलनेने पुरवठा जर कमी झाला तर भावात ही वाढ साहजिक आहे, वाढत असतेच, ही वस्तुस्थिती आहे. आणि येणारे दिवस फार भीतीचे आहे. शेतकऱ्यांच्या मुळावर कोणीही उठसूट काही निर्णय घेताना दिसत आहे आणि त्यामुळे येणारे दिवस फार भीतीचे असल्याकारणाने 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावा शेतकऱ्यांची कायम अपेक्षा असताना देखील सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेताना एकंदरीतच दिसत आहे. त्यामुळे ही परिस्थिती आहे. 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावं अशी कायम अपेक्षा शेतकऱ्यांची राहिलेली आहे. आणि या ठिकाणी बघितलं कांद्याला या ठिकाणी चांगला प्रकारचा भाव भेटेल कधी, तर या ठिकाणी सरकारने कांदा निर्यात शुल्क रद्द केलं, व्यवस्थितरित्या कांदा निर्यात होऊ दिला. कारण की या ठिकाणी काही कांदा वाढलेला नाही. मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढला म्हणजे भावात घसरण होईल असं नाही, परंतु तुम्ही कांदा निर्यात जर व्यवस्थित होत नसेल, कांदा निर्यात शुल्क तुम्ही लागू करत असेल, त्यामुळे या ठिकाणी कुठेतरी कांदा निर्यातीला अडथळा एकंदरीतच येतो आहे. त्यामुळे कांद्याच्या भावात सुधारणा एकंदरीतच वाढ होताना दिसत नाही. ही खऱ्या अर्थानं वस्तुस्थिती परिस्थिती आहे. त्यामुळे फार भीतीचे दिवस आहे. 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावा शेतकऱ्यांची कायम अपेक्षा असताना देखील हे सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेताना सध्या तरी दिसत आहे. वस्तुस्थिती परिस्थिती समजून घेऊन नक्कीच सरकारने नवीन या ठिकाणी नवनिर्वाचित कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा शेतकरीसाठी योग्य तो निर्णय घ्यावा अशी शेतकऱ्यांची कायम अपेक्षा राहिलीच आहे आणि राहणार आहे. वस्तुस्थिती आहे. 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावं अशी शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा राहती आणि राहणार आहे. त्यामुळे या ठिकाणी बघितलं तर नवीन निर्वाचित कृषी मंत्र्याकडून शेतकऱ्यांना फार काही मोठ्या अपेक्षा नाही. फक्त कांद्या संदर्भात आणि शेतमाला संदर्भात सोयाबीन कापसाचे भाव पडले, आता तुरीचे सुद्धा भाव पडत आहे. असे हे भाव पडत जरी असले तर त्याला नक्कीच चांगल्या प्रकारचा भाव द्यावा आणि एकंदरीत चांगल्या प्रकारचा भाव देऊन शेतकऱ्यांना 2 पैसे मिळावा शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा राहिलेली आहेतच. आणि एकंदरीत ही वस्तुस्थिती आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक केला असणार आहे. चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब केला असणार आहे. ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शोधून त्याबद्दल व्हिडिओ का माहितीपूर्ण कांदा बाजाराबाबतच्या अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असेच का माहितीपूर्ण कांदा बाजाराबाबतच्या अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करावा ही आशा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे का माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबतो. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे का माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबूया. जय महाराष्ट्र.